विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मला तर वाटतं आपण आनंदात असाल. कारण विद्यार्थी जीवन म्हटलं म्हणजे आईवडिलांचं जीवन, म्हणजेच मुलांनी आईवडिलांच्या नुसार वागावं असं होत असते. परंतु मित्रहो, आपण आईवडिलांच्या नुसार किती प्रमाणामध्ये वागतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी हे आईवडिलांच्या मनानुसार न वागता ते थोडं त्यांच्या कलेने वागत असतात. बघा मित्रहो, विद्यार्थी म्हटला म्हणजे तो विद्यार्थी देवाघरचं ते एक प्रकारचं फूल असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि विद्यार्थी हा अगदी नवीन जन्माला आलेला असतो आणि अशा त्या नवीन जन्मामध्ये त्याला काहीतरी करणं हे फार गरजेचं असतं. परंतु हा माझा मित्र असं करतो म्हणून तसं हा करतो आणि होतं काय की ह्याला त्याच्या मित्राप्रमाणे सवय लागते. आज बरेचसे विद्यार्थी असे मित्र हो की ते विद्यार्थी फक्त आणि फक्त शाळेत जातात आणि शाळेतून घरी येतात आणि घरी जो होमवर्क्स असतील त्या होमवर्क्सना ते अजिबात हात लावत नाही आणि त्यांना पटलं तसं वागतात. आले, झोपले, उठले, शाळेत गेले. शाळेमध्ये सर सांगतील तसं अजिबात ते ऐकत नाही, ते त्यांच्या मनाप्रमाणे करत असतात. तर मित्र हो, मला आपल्याला असं सांगायचं आहे की तुमची जी मनं आहे ती अतिशय कोमल, अतिशय उत्तम, फुलासारखी अशी तुमची मनं आहे आणि तुमच्या ज्या पाट्या आहे त्या पाट्या अतिशय कोऱ्या आहेत. अशा ह्या कोऱ्या पाट्यांवर तुम्ही काहीतरी लिखाण केलं पाहिजे. सांगायचं असं आहे की आताच तुम्हाला काहीतरी डिसिजन घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही डिसिजन घेतला तर हाच डिसिजन पुढे इन लाईफ ज्याला म्हणू आपण किंवा भविष्यामध्ये तुम्हाला खूप फायद्याचा होणार आहे. आणि हा आताचा जर निर्णय तुम्ही बरोबर नाही घेतला, नुसतं फिरण्यामध्ये, वावरण्यामध्ये, अगदी खेळण्यामध्ये तुम्ही जर आपलं जीवन घालवलं मित्र हो, विद्यार्थी मित्रांनो, तर होईल काय सांगू? तुम्ही असेच राहून जाल. आणि माणूस जर असाच राहून जात असेल तर हे चुकीचं आहे. कारण आपण जन्माला आलो तर ते काहीतरी करण्यासाठी आलो आहे. कारण ईश्वराने आपल्याला हा जो जन्म दिला हा वारंवार न येणारा आहे. आणि सांगायचं असं की हा बदेबाद दिलेला नाही, म्हणजे मुद्दामहून दिलेला नाही. तर आपण काहीतरी आपलं फलित घेऊन आलेलो आहोत आणि ते फलित आता आपल्याला या समाजाला द्यायचं आहे आणि आपण या समाजातून कमवायचं आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की सगळे कॉलेज कुमार असतील किंवा काही विद्यार्थिनी असतील किंवा काही हायस्कूलचे विद्यार्थी असतील किंवा काही विद्यार्थिनी असतील, यांना अभ्यासामध्ये रस नाही आहे. खरं सांगू का, अभ्यास करणारे फार लिमिटेड लोक आहेत. तुमच्यामध्ये अभ्यास करणारे भरपूर आहे, परंतु तुमच्याचमध्ये भरपूर असे आहे की ते अभ्यासाला अजिबात हात लावत नाही. हा एक आपला फार मोठा दोष आहे असं मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेन आणि आपण अभ्यास करावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर आपण शिक्षकांना काहीच समजत नाही. बघा, शिक्षक आपल्या समोर येतो, आपल्याला शिकवता शिकवता 2 गोष्टी आपल्याला सांगतो, 2 मेसेज तो आपल्याला देतो. पूर्वी एक परंपरा होती बघा, अगदी ऋषी परंपरा होती, आश्रम परंपरा होती. त्या आश्रमामध्ये जुन्या काळचे लोक जायचे, देवसुद्धा ऋषीमुनींकडे शिकले. ती सेम आता परंपरा आहे. परंतु ह्या आताच्या परंपरेला आपण आधुनिकतेचा
मुलामा दिलेला आहे आणि हा आधुनिकतेचा मुलामा आपण दिल्यामुळे आपण त्याच्यामध्ये फरक करतो आहे. आपण म्हणतो की आम्ही आता या तरुण जीवनाचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही जसं वागू तसं आम्हाला वागता येईल. परंतु नाही मित्र हो, आपले शिक्षक जे सांगतील तसं आपण वागलं पाहिजे. कारण शिक्षक म्हटलं म्हणजे हा सर्वांसाठी सारखा असतो. बघा, कोणताही शिक्षक हा चुकीचं मार्गदर्शन करत नाही, अजिबात करत नाही. म्हणून आपण शिक्षकांचं ऐकावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी मला अजून वाटते आहे की विद्यार्थी आईवडिलांशी खोटं बोलतात. आईवडील हे राबराब शेतात राबतात, काही आईवडील सर्व्हिसला जातात, घरी आल्यावर ते विचारपूस करतात तुमची, तर तुम्ही त्या आईवडिलांशी खोटं बोलतात. इवन मुलीसुद्धा आईवडिलांशी खोटं बोलून जातात आणि मुलंसुद्धा आईवडिलांशी खोटं बोलून जातात. आता विचार करा मित्र हो, आईवडिलांनी तुम्हाला खोटं बोलण्यासाठी जन्म दिला का हां? मग तुम्ही खोटं कशासाठी बोलतात? आणि असं तुम्ही खोटं बोलून होते आहे काय की तुमची प्रगती खुंटत आहे, तुमची प्रगती पुढे जात नाही आहे. तुम्हाला इंग्रजीसारखा विषय येत नाही आहे, बोलता येत नाही आहे. तुम्ही चांगले इंग्रजीचे 2 वाक्य बोलू शकत नाही. तुमच्यापैकी काही बोलतात, तुमच्यापैकी काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही मोठ्या पदांवर गेले, यात वाद नाही. कारण सर्वच विद्यार्थी हे सारखे आहेत असंही मी म्हणणार नाही. परंतु मला नक्की असं म्हणायचं आहे की बरेचसे विद्यार्थी असे आहेत, खेड्यांमध्ये आहे, शहरांमध्ये आहेत, की जे अजिबात आईवडिलांचं ऐकत नाही. आणि आईवडिलांचं न ऐकल्यामुळे हे जे आहे ते चित्र तसंच राहतं आणि त्यांच्यामध्ये त्यांना बदल करता येत नाही. बघा, कोणती गोष्ट फार सोपी असते, फक्त ती आपण केली पाहिजे. म्हणून तुम्ही अभ्यास करा, आईवडिलांचं ऐका, शिक्षकांचं ऐका, बिलकुल सकाळी लवकर उठा. त्याच्यानंतर मित्रमंडळी ज्या तुमच्या आहेत किंवा तुमचं जे मित्रांचं मंडळ आहे एक प्रकारे, ह्या मंडळाला तुम्ही अगदी सुंदर प्रकारे जपा, त्यात वाद नाही. परंतु एखादा मित्र जर अभ्यास करत नसेल तर त्याला मार्गदर्शन करण्याची सुद्धा तुम्ही ताकद ठेवा की अरे बाबा, तू का अभ्यास करत नाही आहे, आणि तुम्ही स्वतः अभ्यास करायला सुरुवात करा असं मला वाटतं मित्र हो. कारण आज जे दिवस आहेत ते उद्या राहणार नाही. आज आईवडील आहे ते उद्या राहतील असं नाही, आईवडीलही नसतील. आपल्याला आईवडील व्हायचं आहे आणि आपल्याला जर आईवडील व्हायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपले मुलं मग आपल्याला काय संदेश देतील किंवा आपल्याला काय म्हणतील किंवा आपल्याला मारतील की काय, ठोकतील की काय, असं होऊ शकतं. आणि अलीकडे मुलांना मुली मिळत नाही आहे, म्हणजे सांगायचा प्रॉब्लेम हा आहे की मुलांना बायका मिळत नाही आहे. मग आता विचार करा, जर तुम्ही नाहीच शिकले तर तुम्हाला बायका कशा काय मिळतील? अलीकडे असं झालं आहे मित्र हो की मुली ह्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिकत आहेत. मुली ह्या खूप अगदी कष्ट करता आहेत. त्या इंजिनियर्स आहेत, त्या डॉक्टर्स आहेत, त्या मोठ्या मोठ्या पदांवर गेलेल्या आहेत. जिथं माणूस काम करत होता तिथं आता स्त्रिया काम करायला लागलेल्या आहेत. म्हणजे बघा, ह्या मुली खूप अशा सुंदर तयार होतील आणि तुम्ही असेच राहाल. मग आता त्या सुंदर आणि तुम्ही असेच यांची तुलना होईल का? आणि एखादी मुलगी मग आपल्याशी लग्न करायला तयार होईल का? किंवा तिचे आईवडील तयार होतील का? अशी एक समाज रचना आजकाल पुढे येत आहे. म्हणून आपण सर्वांनी हा एक माझा मेसेज लक्षात घ्यावा की सगळ्यांनी आपलं जीवन बदलवावं, सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी, सगळ्यांनी क्षणाक्षणाचा विचार करावा, सगळ्या मुलांनी अतिशय मेहनत करावी. कारण कोणती कठीण गोष्ट फार सोपी असते, फक्त आपण तिच्याजवळ गेलं पाहिजे. तर मला आशा आहे की तुम्ही हे 2 शब्द माझे ऐकाल आणि उत्तम प्रकारची तुम्ही प्रगती कराल आणि पुढे जाल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा मग प्रॉब्लेम किंवा समस्या
आपल्या जीवनामध्ये येणार नाही असं मला वाटतं. तर एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण हा व्हिडिओ खूप खूप मित्रमंडळींमध्ये शेअर करावा आणि कमेंट्स मला द्यावेत की हा व्हिडिओ कसा आहे. नमस्कार.